नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 4च्या पथकाने परिमंडळात पेट्रोलिंग करत असताना एका सराईत गुन्हेगाराला अटक करून घरफोडीचा मोठा गुन्हा उघडकीस आणलाय। 22 जून 2026 रोजी गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठांच्या आदेशानुसार नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केडीके कॉलेज मैदानाजवळ गस्त घालत होते। या दरम्यान पोलिसांच्या अभिलेखावरील मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारा एक संशयित इसम तिथे घुटमळताना आढळला। पोलिसांनी 2 पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 44 ग्रॅम वजनाची पिवळ्या धातूची लगड आढळून आली, ज्याची बाजारपेठेत अंदाजे किंमत 4,40,000 रुपये आहे। या सोन्याबाबत पोलिसांनी कसून विचारपूस केली असता आरोपी चेतन मनोज बुराडे यांनी सुमारे 15 दिवसांपूर्वी श्रीनगर परिसरात एका घरात घरफोडी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी नंदनवन पोलीस ठाण्याचा अभिलेख तपासला असता या घरफोडीबाबत आधीच गुन्हा दाखल असल्याचं समोर आलंय। गुन्हे शाखा युनिट 4चे पोलीस निरीक्षक BN राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कागदोपत्री कारवाई व आरोपीची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्याला पुढील तपासासाठी नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन केलंय।